वक्फ बोर्डाच्या संदर्भात केंद्र शासनाने हस्तक्षेप करू नये, काळ्या फिती लावून मुस्लिम बांधवांनी केला संशोधनाचा विरोध। वक्फ बोर्डाच्या संदर्भात केंद्र शासनाने हस्तक्षेप करू नये असा निषेध मूर्तिजापूर मुस्लिम बांधवांच्या वतीने काळी फीत लावून शुक्रवारी नमाजनंतर करण्यात आले। मोदी सरकार यांनी अन्यायकारक निर्णय घेऊन वक्फ बोर्ड संशोधन आणून नवीन कायदा लागू करणार आहे। ही संपत्ती वक्फ बोर्डाची आहे, यामध्ये शासनाने हस्तक्षेप करू नये, अन्यथा शासनाला महाग पडणार असल्याचा इशारा मुस्लिम समाजाकडून देण्यात आलेला आहे। स्टेशन परिसरात मूर्तिजापूर येथे या कायद्याविरुद्ध सर्व मुस्लिम बांधवांनी शांतीच्या वातावरणात मस्जिदीसमोर काळी फीत लावून निषेध नोंदवला आहे। शासनाने मुस्लिम समाजावर अन्याय करू नये या संदर्भात येथील नसीर शेख, सामाजिक कार्यकर्ता सय्यद राजिम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी आरिफ ठेकेदार, मोहम्मद शरीफ, सय्यद जुनेद मंसूर, राही, मोहम्मद इलियास मास्टर, बब्बा खान, युनुस खान, जमील हाजी शेख, जावेद कलीम खान, शेख शहबाज कलीम खान, जाकीर खान व इतर मुस्लिम बांधव निषेधार्थ या प्रसंगी उपस्थित होते। इंडिया न्यूज R7 मुख्य संपादक अनवर खान, मूर्तिजापूर। आज मूर्तिजापूरमध्ये वक्फ बोर्डच्या संदर्भात जे शासन कायदा पारित करत आहे त्या संदर्भात सर्व मुस्लिम बांधवांनी काळी फीत लावून एक निषेधार्थ कार्यक्रम आज या ठिकाणी केलेला आहे। शासनाने जे वक्फ बोर्ड संदर्भात कायदा लागू करणार आहे त्या कायद्याविरुद्ध मुस्लिम समाजाची भावना या ठिकाणी अनेकांनी व्यक्त केलेली आहे। स्टेशन परिसरातील आपल्या सोबत स्टेशन मस्जिदचे अध्यक्ष ॲडव्होकेट नसीर शेख आहे, त्यांच्याकडून आपण ही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर, मला सांगा की सदर शासनाने वक्फ बोर्ड संदर्भात हा कायदा पारित करण्याचा, संशोधन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय बद्दल आपली काय प्रतिक्रिया राहणार आहे? आमचं असं म्हणणं आहे की आमच्या वक्फ बोर्डच्या याच्या हस्तक्षेप करू नये, वक्फ बोर्डमध्ये हस्तक्षेप शासनाने करू नये आणि आमच्या जे जमिनी, मदरसे आणि मस्जिद सर्व जे काही प्रॉपर्टी आहे ते वक्फ बोर्डच्या ताब्यात राहावे, शासनाने आपल्या ताब्यात काही घेऊन या त्याच्यामध्ये इंटरफेअर करू नये असं आमचं म्हणणं आहे। ईदच्या नंतर हा कायदा पारित होणार, त्यासाठी दिल्लीमध्ये अनेक मुस्लिम बांधवांनी, अनेक संघटनांनी, जमातांनी मिळून एक मोठं आंदोलन उभारलेलं आहे। त्या आंदोलनासाठी त्यांनी म्हटलेलं आहे की बा आमच्या शासनाच्या गोळ्या कमी पडणार पण आम्ही कमी पडणार नाही, या विषयावर आपण काय बोलणार? आम्ही तो आमचा जीव द्यायला तयार आहे। यासाठी आमच्या धार्मिक स्थळामध्ये, धार्मिक वक्फ बोर्डमध्ये जर इंटरफेअर होत असेल तर आम्ही कोणतीही कुर्बानी द्यायला तयार आहे। आम्ही सर्व परिस्थिती सांभाळण्यासाठी जेलभर आंदोलन पण करण्यास आम्ही तयार आहोत। यानंतर आपल्या सोबत ठेकेदार आहे, यानंतर राजिमभाई सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त करणार आहे। वक्फ बोर्ड संदर्भात सरकार जे निर्णय घेत आहे, आम्ही मुस्लिम बांधव त्याचा निषेध करत आहे। निषेधार्थ आम्ही काळी फिती बांधून आज दिवसभर सरकारच्या विरोधात निषेध करत आहोत।